नमस्कार. खमंग पुण्याच्या पहिल्या खमंग भागामध्ये मी हर्ष राऊत तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. पुणे म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पुण्याचा लक्ष्मी रोड, पुण्याचा इतिहास धगधगता ठेवणारा शनिवार वाडा, पुण्याचा दगडूशेठ गणपती आणि पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक. खरं तर याचबरोबर पुण्याची खाद्य संस्कृती देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. काही पदार्थांचं नाव घेतलं की आपल्या तोंडामध्ये चटकन पाणी सुटतं. अशाच काही वेगवेगळ्या झणझणीत पदार्थांची मेजवानी आम्ही तुमच्यासाठी खमंग पुण्यामध्ये घेऊन आलो. तर आजच्या पहिल्या खमंग भागामध्ये आपल्याला कोणता झणझणीत पदार्थ खायला मिळणार आहे ते बघूया. चला, येत आहे ना. तर रसिक प्रेक्षकांनो, आता आपण पुण्याच्या टिळक रोड भागामध्ये हॉटेल रामनाथच्या जवळ उभे आहोत. तर या हॉटेल रामनाथची खास स्पेशालिटी म्हणजे त्यांची झणझणीत पुणेरी मिसळ. त्या पुणेरी स्पेशालिटी पुणेरी मिसळमध्ये नेमकं काय काय आहे आणि ती कशा प्रकारे बनवली ते आपण पाहणार आहोत. पण हा हॉटेल रामनाथला गेली 60 वर्ष ते पुणेकरांना आपल्या मिसळीचा आस्वाद देते. पुणे नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर भारताबाहेरील देखील काही रसिक प्रेक्षक इकडे येऊन आपल्या मिसळीचा स्वाद घेऊन गेलेत. तर या मिसळीची स्पेशालिटी, त्याची चव आपण आता पाहणार आहोत. तर चला, येत आहे ना तुम्ही. तर रसिक प्रेक्षकांनो, आता आपण रामनाथ मिसळमध्ये आलो आहोत. तर रामनाथ मिसळचे जे मेन मालक आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर त्यांना विचारू नेमकं हे रामनाथचं खरं रहस्य काय. तर नमस्कार काका, खमंग पुण्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर नेमकं या रामनाथ मालकचं रहस्य काय आहे? किती वर्ष तुमचं हे दुकान चालू आहे, किंवा इतकं आता पुण्यामध्ये सध्या टॉप 10मध्ये तुमच्या दुकानाची चर्चा होते मिसळीची. तर काय याबद्दल काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव रणजित खन्ना आहे. मी गेले इथं 3री पिढी आहे. माझ्या आजोबांपासून हे हॉटेल, गेले 50 वर्षापासून हे हॉटेल. हां, तर तुमची मिसळची पुण्यामध्ये सगळीकडे चर्चा असते, किंवा खूप यंग क्राऊडमध्ये तुमचा मिसळीची चर्चा असते. त्याबद्दल काय सांगाल, किंवा चव ही आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं, कशाबद्दल? चव ही परंपरेनुसार ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा आला, तेल आलं, बनवायची प्रोसेस आहे. मालकांनी आपल्याला मिसळ खाण्याची परमिशन दिलेली आहे. ते म्हणाले की कोल्हापुरी मिसळ आपल्या खमंग पुण्याच्या प्रेक्षकांना ते देणार आहात. नेमकी याची चव काय आहे ते आपण बघूयात. वरती जाऊन बसूया, काय नेमकी चव आहे चाकूया. बघू शकता की ही मिसळ इतकी झणझणीत आहे. सॅम्पल बघू शकता. सॅम्पलवर हा एक वेगळा तेलाचा तवंग आला आहे, तर्री म्हणतात. असं इतकं छान दिसतंय, पटकन खावाचं झालं आहे. आणि या मिसळीमध्ये लिंबू, कांदा, शेव आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचे मिक्सर आहे. आणि वेगळा सुगंध या मिसळीमधून येतोय. आता याच्यामध्ये मी एक सॅम्पल मिक्स करतो आणि थोडीशी ती मिसळ खायला मला बरं पडेल. मिसळीवर लिंबू पिळलं आणि त्याची चव अशी एक वेगळ्या प्रकारे निर्माण होते मिसळीवर लिंबू पिळलं की. आता आपण बघूयात या मिसळीची नेमकी चव कशी आहे. वा, बोलता पण येत नाही मला. खूप छान लागते मिसळ. वा, शेव आणि कांदा एकत्र आल्यामुळे जी वेगळी चव निर्माण झाली ना, ती खूप छान लागते. आणि ते जास्त काही जसं आपल्याला वाटतं की खूप तिखट होतं किंवा आपला मूड खाण्याचा जात असतो, पण असं काहीही होत नाही. खायचा खूप मोह झाला आहे. त्यामुळे आता मी मिसळ खातो, तोपर्यंत तुम्ही थांबा. एक आगळीवेगळी चव आज चाखायला भेटलेली आहे. तुम्ही नक्की रामनाथच्या या मिसळीत नक्की चाखून बघा, नक्की हे ताक पिऊन बघा. मी तुम्हाला नक्की शब्द देतो की तुम्ही तुमच्या मिसळप्रेमींना कधीच तुम्ही निराश होणार नाही आहे. आपण भेटूयात खमंग पुण्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खा खमंग आणि राहा खमंग. धन्यवाद.